नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 सप्टेंबर ही ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष आपल्यासाठी कशा प्रकारे असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 5 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मतारखेच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्त मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे आकर्षक असतं. मुळातच राहणीमान नीटनेटकं सुव्यवस्थित टापटीप आणि स्वच्छ आटोपशीर असतं. आधुनिक फॅशन आवडते परंतु आधुनिक फॅशन जास्त प्रमाणात यांच्यामध्ये दिसून येत नाही. थोडंसं आटोपशीर राहणीमान यांचं दिसून येतं. यांचं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते ती म्हणजे संवाद साधण्याची कला. भाषेवर यांचं उत्तम प्रभुत्व असतं. भाषेतला शब्दभांडार यांच्याकडे भरपूर असतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यावेळेस एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे कशी समजावून सांगायची यांची हातोटी यांच्याकडे उत्तम प्रकारची असते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी अगदी सहज संवाद साधू शकता आणि त्या व्यक्तीच्या अनुभवाची किंवा त्या व्यक्तीच्या इंटरेस्टची जी काही क्षेत्र असेल त्यावर अगदी मनमुरादपणे बोलतात. लहानपणापासूनच चौकस चिकित्सक अशा प्रकारचे यांचा दृष्टिकोन असल्या कारणाने जवळजवळ सर्व क्षेत्राबद्दलची माहिती यांना चांगली असते आणि ती सखोल सुद्धा असते. भाषेवरचं प्रभुत्व, दुसऱ्याला म्युच्युअल रिस्पेक्ट देणं हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एकंदरीत राहणीमान आणि यांचं बोलणं वाणी खूपच चांगलं असल्या कारणामुळे एक समाजामध्ये सर्वप्रिय अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं. शाळा कॉलेजमधलं शिक्षण अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करतात. याचप्रमाणे ज्या ठिकाणी भाषेच्या संदर्भात किंवा वन टू वन कम्युनिकेशन अशा संदर्भातली जी काही क्षेत्र आहेत त्यामध्ये या व्यक्ती पुढे जातात. खरं तर या व्यक्ती नोकरी किंवा बिझनेस दोन्ही करू शकतात. बिझनेस किंवा धंद्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी कमिशनचे धंदे आहेत किंवा ज्या ठिकाणी बोलणं महत्वाचं आहे अशा प्रकारचे धंदे त्यांना आवडतात. खूप काय मेहनतीची किंवा अंगमेहनतीची कामं यांना आवडत नाही. खरं तर फिटनेस यांचा थोडासा कमी असतो. म्हणजे जास्त मेहनतीची कामं केली तर लवकर मलूल होतात, थकून जातात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी बौद्धिक स्वरूपाची कामं आहेत, ज्या ठिकाणी वाणीच्या संदर्भातली कामं आहेत, ती कामं त्यांना आवडतात. म्हणजे मार्केटिंग, फायनान्स किंवा इन्स्ट्रक्टर, टीचिंगशी संबंधित असे जे क्षेत्र आहेत किंवा हॉटेल इंडस्ट्री आहे, टुरिझमचं क्षेत्र आहे, यांना फिरणं वगैरे सुद्धा जास्त आवडतं. तर अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये हे रमतात. मुख्यत्वे करून सरकारी नोकरी करणं त्यांना आवडतं किंवा सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरी किंवा कार्यालयामध्ये यांचा वावर जास्त असतो. आणि तशाच प्रकारची त्यांना जी कामं असतात ती आवडतात सुद्धा. वेगवेगळ्या लोकांशी शेअर करणं, कम्युनिकेशन करणं हा प्रकार त्यांना खूप आवडतो. मुळातच समाजप्रिय किंवा समाजात रमणारी ही माणसं असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधी-कधी अति विचार करतात. थोडंसं यांची जी डिसिजन पॉवर असते थोडी कमी असते. एखाद्या विषयाचे निर्णय घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेमध्ये साधारणतः येतात आणि लवकर निर्णय घेत नाहीत. त्यामुळे खरं तर त्यांचं आयुष्यात बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कधी-कधी कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, आत्मविश्वास हा कधी-कधी थोडासा कमी पडतो. तिथे लक्ष देणं गरजेचं राहील. यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि निर्णय घेण्याची क्षमता उत्तम झाली, तर या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला जो आहे तो गाठू शकतात. याचप्रमाणे या व्यक्ती समाजप्रिय असतात. राजकारणामध्ये जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. म्हणजेच आपला मुद्दा समोरच्याच्या गळी उतरवणं किंवा सुव्यवस्थित नीटनेटकेपणाने पटवून देणं, मुद्दा कितीही गुंतागुंतीचा किंवा गंभीर असला तरी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये समोरच्याला सांगणं, ही हातोटी यांच्यामध्ये खूप चांगली असते. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिसळून जाऊ शकतं किंवा राजकारणाच्या मार्गांमधून सुद्धा पुढे जाऊ शकतात. अतिशय चौकस असं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारीपणा. ज्यांच्याकडे व्यवहारीपणा खूप चांगला असतो. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे आणि कशा प्रकारचे कमवायचे, कमिशन कशा प्रकारे काढायचं हे त्यांना उत्तम ठाऊक असतं. म्हणजे उपजतच ते ज्ञान असतं. एकंदरीतच सांगायचं झालं तर या व्यक्ती ज्या असतात, या हलक्या-फुलक्या तशा स्वभावाच्या असतात. परंतु आपला स्वार्थ कसा साधायचा हे मात्र त्यांना नक्कीच चांगलं ठाऊक असतं. स्वतःसाठी या व्यक्ती नक्कीच चांगल्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडंसं डोकेदुखी, स्किन ॲलर्जीच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात असते. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फार काही या व्यक्ती खूप काही गंभीर असतात असं काही नाही. आणि रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण सुद्धा यांचं जास्त नसतं.
मुळातच त्या विषयावरती जास्त बोलतील कारण यांच्याकडे ज्ञान खूप चांगलं असतं. परंतु प्रत्यक्ष तो अनुभव असतो याच्याबद्दलचे जास्त का आकर्षण नसतं. त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तेवढं काही या व्यक्ती हे नसतात. मात्र रिलेशनशिप टिकवणं किंवा वैवाहिक जीवनामध्ये नातेसंबंध टिकवणं हे ना उत्तम प्रकारे जमतं. याच्यामागचं कारणही असं आहे, की या व्यक्ती लगेच ॲडजस्ट होतात. म्हणजेच प्राप्त परिस्थितीशी ॲडजस्ट करण्याचा जो भाग आहे, जुळवून घेण्याचा जो भाग आहे, तो यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा असतो. त्यामुळे या व्यक्ती रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये समाधानी असतात. येणारं वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण वर्षामध्ये जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी चांगला राहील. नवीन-नवीन इन्व्हेस्टमेंट होतील. काही तुम्हाला चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. तर मित्रांनो, हे होतं 5 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. धन्यवाद.